नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया स्पेशल रिपोर्ट। पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी, पण याच पुण्यात 1 सप्टेंबर 2024 रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर दिवसा निर्घुण हत्या करण्यात आली आणि पुण्याच्या गँगवॉरचा रक्तरंजित इतिहास पुन्हा जिवंत झाला। पोलिसांनी कारवाई केली, आरोपी गजाआड गेले। असं वाटलं होतं की आंदेकर प्रकरणाची राख आता शांत झाली आहे, पण नाही। आंदेकर हत्येची राख अजूनही धगधगते। याच हत्येचा बदला घेण्यासाठी पुण्यात रक्ताचा खेळ सुरूच आहे। आज पुन्हा एकदा भर दिवसा पुण्यात गोळ्या घालल्या गेल्या, कोयते चालले। वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी झालेला हा तिसरा सलग हल्ला आहे। पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमध्ये। पुण्यातील गुन्हेगारी जगताला हादरून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी घडामोड समोर आली आहे। माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीकडून पुण्यात सुडाचं सत्र सुरू असल्याचं चित्र आहे। आज पुन्हा एकदा भर दिवसा पुण्यात गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याची थरारक घटना घडली आहे। वनराज आंदेकर हत्ये प्रकरणातील एका मुख्य आरोपीच्या सख्ख्या भावावर आज सकाळी चौघांनी मिळून जीवघेणा हल्ला केलाय। या हल्ल्यात 26 वर्षीय तरुण गंभीर जखमी झालाय आणि पुण्याच्या गुन्हेगारी वर्तुळात तीव्र खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार हा भीषण प्रकार संभाजीनगर परिसरातील संविधान चौकात बुधवारी सकाळी 10:15 वाजताच्या सुमारास घडलाय। अक्षय बापू म्हस्के उर्फ बाळा, वय 26 असं हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे। अक्षय हा आंदेकर खून प्रकरणातील आरोपी। अक्षय म्हस्केचा सख्खा भाऊ आहे। विशेष म्हणजे याच अक्षय म्हस्केने मध्य प्रदेशातून पुण्यात पिस्तुले आणून दिल्याचाही त्याच्यावर आरोप आहे। बुधवारी सकाळी अक्षय संविधान चौकात असताना दुचाकीवरून आलेल्या 4 अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर दबा धरून हल्ला केला। हल्लेखोरांनी अक्षयच्या दिशेने एकामागून एक 3 गोळ्या झाडल्या, ज्यातील एक गोळी थेट अक्षयला लागली। गोळी लागून अक्षय खाली कोसळल्यानंतरही हल्लेखोर थांबले नाहीत। त्यांनी अत्यंत क्रूरपणे त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला। वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर पुण्यात विरोधी टोळीवर सातत्याने आणि अत्यंत नियोजित पद्धतीने हल्ले होत असल्याचं समोर येत आहे। पोलीस सूत्राच्या माहितीनुसार आंदेकर टोळी करून हा सुडाचा प्रवास सुरू असल्याची चर्चा आहे। आतापर्यंत 3 मोठे हल्ले झालेत। पहिला हल्ला आयुष कोमकर, वनराज आंदेकर हत्येचा बदला म्हणून सर्वात आधी याची हत्या करण्यात आली आणि दुसरा हल्ला म्हणजेच आरोपीचा भाऊ रिक्षा चालक। या प्रकरणातील दुसऱ्या एका मुख्य आरोपीचा रिक्षा चालक भावाची हत्या करण्यात आली आणि तिसरा हल्ला म्हणजेच आजचा अक्षय बापू म्हस्के, आरोपी आकाश म्हस्केचा भाऊ, गोळीबार आणि कोयत्याच्या हल्ल्यात जखमी झालेला। हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अक्षयला तातडीने भारतीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। सध्या ICU मध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी सांगितली। घटनेची माहिती मिळताच पोलीस गुन्हे शाखेचे उपायुक्त गोवार हसन यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे विशेष पथके रवाना करण्यात आली। तर 2024 मध्ये झालेल्या वनराज आंदेकर यांच्या हत्येचे पडसाद 2026 मध्येही पुण्याच्या रस्त्यांवर रक्ताच्या पाटाने उमटत आहेत। एका हत्येचा बदला घेण्यासाठी सुरू झालेले हे टोळी युद्ध पुण्यात आणखी किती बळी घेणार आणि पुणे पोलीस या गँगवॉरचा बिमोड कसा करणार, हाच आता सर्वात मोठा प्रश्न आहे। आता सकाळी 10 वाजता एक फायरिंगची घटना आलेली आहे। एक जखमी आहे, त्यांना आपण अस्पतालमध्ये शिफ्ट केलेले आहे। आतापर्यंतची हेच माहिती आहे। तुझी पुढील चौकशी आपण करतात। एक वेळ सगळे माहिती आल्यानंतर आपण सविस्तर
नाही, आतापर्यंत हे सगळं माहित नाही आहे. हे माहित झाल्यानंतर आपल्याला पुढील माहिती देईल. 10 वाजताची घटना आहे सध्या तो 2 राऊंडची माहिती आहे. जसं हे होतं हे आपल्याला धन्यवाद. नाही, आता ते आपण हॉस्पिटलला शिफ्ट केले आहे त्यांना. जसे त्याच्याबद्दल ते पुढे फुल माहिती आपल्याला नंतर सांगतो. किती लागले आणि काय लागले हे डॉक्टरची याच्या नंतर आपल्याकडे